ते करू शकतो. सरळ बसून घ्यायचंय, पाठीचा कणा ताठ ठेवायचा. जेवढं तुम्हाला पाठीचा कणा ताठ ठेवता येईल तेवढं तुम्ही पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे. डीप ब्रिदिंग करायचंय. श्वास घ्यायचा, सोडायचा. डोळे बंद करायचे अलगद. आपल्या संपूर्ण शरीराला बघायचं, अंतःकरणाने मनाने बघायचंय. येस, मानसिक आपल्या शरीराचं चित्र बघायचं सगळ्यांनी, किंवा आपलं शरीर किती सुदृढ आहे, किती हेल्दी आहे, सगळे ऑर्गन्स किती आपल्याला डे बाय डे मदत करतात सगळे कामं करण्यासाठी. येस, प्रत्येक ऑर्गन जे आहे त्याच्यामुळे आपण हेल्दी आहोत, खुश आहोत, हॅपी आहोत. आपले हात दिवसभर आपल्याला काम करण्यासाठी मदत करतात. स्वयंपाक करणं, वाचणं, वेगवेगळ्या वस्तू उचलणं, जे काही कामं आपण करतो हातांनी, तर हातांना आपल्याला थँक्यू म्हणायचंय. धन्यवाद माझ्या हातांना, की दिवसभर मला सपोर्ट करण्यासाठी, मला मदत करण्यासाठी कंटिन्युअसली काम करत आहेत. आपले पाय पाय दिवसभर आपलं ओझं उचलून ठेवतात, इकडून तिकडं आपल्याला मोमेंट करतात, चालण्यासाठी, उड्या मारण्यासाठी, वर्कआउट करण्यासाठी, किंवा ज्या काही आपले एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी आपले पाय सपोर्ट करतात. मग त्यांना थँक्यू म्हणायचंय. थँक्यू माय लेग्स. पायांना धन्यवाद करायचंय, किंवा माझ्या हेल्दी पायांमुळे मी आज चालू शकते किंवा मुवमेंट करू शकते. माझं संपूर्ण शरीराचा भार माझ्या पायावर आहे. नंतर आपले गुडघे. गुडघ्या जर हेल्दी असेल तर आपण मांडी घालून बसू शकतो, उठा बशा करू शकतो, खाली व्यवस्थित बसू शकतो. यस, पायाचे संपूर्ण पार्ट बघायचे आहे आणि थँक्यू 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 म्हणायचं आहे. आपला पाठीचा कणा जेवढा हेल्दी असेल तेवढा आपल्याला बॅक म्हणजे बसायला मदत करतो, आपल्याला स्ट्रेट उभं राहायला मदत करतो. पाठीचा कणा माझा खूप हेल्दी आहे, थँक्यू. आपले शोल्डर बघायचे, सगळे शोल्डर हेल्दी आहेत, ताठ आहेत मस्तपैकी. आपला चेहऱ्यावर आपले डोळे, दिवसभर डोळे खूप छान छान सगळ्या गोष्टी बघत असतात, निसर्ग, नातेवाईक, फॅमिली मेंबर. आपल्याला ज्या काही डोळ्यांचे जे काही आपल्याला बघायला मिळतंय, निरंतर आपले डोळे आपल्यासाठी काम करत आहात, त्यासाठी डोळ्यांना थँक्यू म्हणायचंय. आपले कान, आपल्याला चांगला आवाज ऐकायला येतो, इतरांचं बोलणं आपल्याला ऐकू शकतात. आपली ऐकण्याच्या शक्तीसाठी कानांना धन्यवाद करायचे, थँक्यू. नाकाला श्वास घेण्यासाठी नाक आपला निरंतर श्वास चालू आहे. वेगवेगळे वास आहे, सेन्स आहे, आपण नाकामुळे अनुभवू शकतो, नाकाला थँक्यू म्हणायचं. तोंडाला माऊथ, जे काही आपल्याला अन्न ग्रहण करतो, बोलतो, ज्या काही आपण ऍक्टिव्हिटी करतोय तोंडाने, त्या सगळ्या गोष्टींसाठी आहे. आपली पचन संस्था साठी आपलं तोंड महत्वाचं आहे. सगळ्यात महत्वाचं पहिले तर आपल्या तोंडाला थँक्यू म्हणायचंय. ॲब्रो असतील, पापण्या असतील, डोळे असतील, जे छोटे छोटे पार्ट तुम्हाला बघता येतात ते बघायचे, त्याला थँक्यू म्हणायचे. आपले केस आहेत, त्या केसासाठी धन्यवाद. सुंदर सगळ्या शरीरावर त्वचा आहे, त्या त्वचेसाठी धन्यवाद. डायजेशन सिस्टीम आहे आपली, की जे आपलं अन्न पचवती, आपल्याला सगळ्या हार्मोन्स बॅलन्स ठेवायला मदत करते. डायजेशन सिस्टीम मधले सगळे ऑर्गन्स आले, फुफ्फुस, किडनी, लिव्हर, हार्ट, हे सगळे ऑर्गन जे आहे ते आपल्याला निरंतर आपल्या कार्यशाळेमध्ये काम करत आहे ना. आणि दिवसभर रात्रंदिवस आपण झोपलो तरी ते पण इतके सुंदर काम करत आहे. मग या सगळ्या सुंदर डायजेशन सिस्टीमला, आपल्या ऑपरेटिंग सिस्टीमला, आपल्या ब्रेनला थँक्यू म्हणायचं आहे, की चांगले विचार आपल्या डोक्यात येत आहे, चांगला विचार आपण स्वतःबद्दल करतोय, तर आपल्या ब्रेनला थँक्यू म्हणायचं. थँक्यू माय ब्रेन. वेगवेगळे हार्मोन्स आपल्या शरीरात आहे, जेणेकरून आपली बॉडी हार्मोन्स बॅलन्स करते आणि आपण निरोगी आणि स्वस्थ आहोत. अशा निरोगी स्वस्थ शरीरामुळेच मी जिवंत आहे. मला ह्या आरोग्याचा खजिना मिळाला आहे म्हणून मी जिवंत आहे. थँक्यू प्रभू, थँक्यू भगवंता. ज्या पण तुम्ही शक्तीला मानता त्याला मनापासून धन्यवाद म्हणायचे, हृदयापासून धन्यवाद म्हणायचे. कारण आज जर आपलं शरीर स्वस्थ आहे तर सगळ्या गोष्टी आपल्यासाठी मिळवणं एकदम शक्य आहे. मग आपल्या सुंदर निरोगी शरीराला धन्यवाद म्हणायचे, थँक्यू थँक्यू. आपले दात असतील, जीभ असेल, ज्या काही ऑर्गन्स आहेत, सगळ्या माझ्या शरीराच्या सगळ्या ऑर्गन्सला, नख आहेत, बोट आहेत, खूप आपले सगळे ऑर्गन्स आहे, की जे आपले खूप आपल्याला जन्माला आल्यापासून आतापर्यंत आपल्याला मदत करत आहे, निरंतर मदत करत आहे. सगळ्या ऑर्गन्सला आपण मनापासून, हृदयापासून धन्यवाद करायचे, थँक्यू म्हणायचे. थँक्यू, ह्या आरोग्याचा जो मला गिफ्ट मिळालेला आहे त्याच्यामुळे मी आज जिवंत आहे ना. की गिफ्ट ऑफ हेल्थ किपिंग मी अलाइव्ह, द गिफ्ट ऑफ हेल्थ किपिंग मी अलाइव्ह. मला आरोग्याचा खजिना मिळालेला आहे म्हणून मी जिवंत आहे. थँक्यू प्रभू, थँक्यू भगवंता. असंच मला निरंतर हेल्दी ॲक्टिव्ह ठेव.
थँक्यू थँक्यू. माझ्या सुंदर निरोगी शरीरासाठी मी खूप आभारी आहे. थँक्यू थँक्यू सो मच. आपल्या संपूर्ण शरीराला, ऑर्गन्सला थँक्यू म्हणायचं आहे, मनापासून धन्यवाद म्हणायचं आहे, की आपलं शरीर आपल्याला छानपैकी निरोगी हेल्दी ठेवतं. आणि आपली पण जबाबदारी की आपण त्याच्यासाठी काही ना काही करत राहायचं. डे बाय छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटी आपण जसं एक्सरसाइज करतो, वॉक करतो, जे ना काही आपल्याला असं वाटतं ते करायचं आहे. आणि आपले दोन्ही हात घासायचे, दोन्ही हाताचं दर्शन करायचंय. आणि ते हात डोळ्यावर ठेवायचे आहे, गालावर ठेवायचे आहे. ती संपूर्ण एनर्जी आपल्या चेहऱ्यावर, मानेवर स्प्रेड करायची आहे. वॉव फिलिंग करायचंय. येस. आपलं जर शरीर हेल्दी असेल तर आपलं मन हेल्दी राहतं है ना. म्हणजे एखाद्या वेळी दिवशी जर असं झालं आपल्याला की कुठं काय दुखतंय, आपण कुठंच मन लागत नाही. आपण म्हणतो ना मला हे पेन होतंय, ते पेन होतंय, तर मग आपलं कुठंही मन लागत नाही. असं आपल्यासोबत होत असतं. त्याच्यामुळे आपलं शरीर जे आहे ते आपल्याला हेल्दी आणि ऍक्टिव्ह ठेवायचे. येस. तर आजच्या टॉपिककडे आपण जाणार आहोत. सगळ्यांनी डायरी पेन सोबत राहू द्यायचं. रोज तुम्हाला असं वाटतंय काही कळलं नाही कळालं तर तुम्ही लिहून घेत जा. म्हणजे बऱ्याचशा वेळेला होतं आपल्या डोक्यावरतून जातं सगळं है ना. काय ऐकलं, काल काय भाजी खाल्ली जर विचारलं तर बऱ्याच जणांना लक्षात येणार नाही की काल कुठली भाजी होती, परवा कुठली भाजी होती. त्याच्यामुळे काय करायचं, छोट्या छोट्या सवयी लावायच्या की आपण राईट डाऊन करायचे छोट्या छोट्या गोष्टी आहे ना. मग आपल्याला पटकन ट्रिगर होत असं. त्याच्याने काय होतं, ब्रेन पण आहे ना आपला मल्टिपल ऍक्टिव्ह राहतो. म्हणजे लिहिताना आपल्याला थोडा विचार करावा लागतो, थोडं समजून घ्यावं लागतं, मग अशी लिहिण्याची प्रोसेस होत असते है ना. बोलताना तर काय आपण पटपट पटपट बोलत असतो. मी जर म्हटलं त्याला एखादा काहीतरी मंत्र म्हणायचंय तर आपण पटपट पटपट सगळे म्हणू, पण तेच जर लिहायचं असलं तर त्याला वेळ लागेल ना. मग सेम तसंच आपलं माइंड काम करत असत. येस. तर पूजा मॅडम आजचा चॅप्टर आपण सुरू करूया. हे सगळे जे चॅप्टर आहे ते खूप सुंदर आहे. सगळे आपल्यासाठी काही न काही नवीन 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 आणत असतात. नवीन नवीन आपण त्याच्यामध्ये ना आपल्यात ऍड करायला पाहिजे. आता तुम्हाला हे रस्ता दिसतोय ना, रस्ता, आणि एका रस्त्याने तुम्हाला ते काहीतरी पाऊल खुणा दिसत आहे. पाऊल खुणावर असं मॅजिक दिसतंय. मॅजिक म्हणजे जादूचे असे सोन्याचे कण आपल्याला दिसत आहे. म्हणजे आपले पाऊल खुणा आपण तिथे टाकत असतो, तिथं सोन्याची एक डस्ट आहे असं बघायचे. म्हणजे आज आपल्याला मॅजिक फूड स्टेप शिकायचे आहे, जादूची शतपावली शिकायची. सगळे चालतात तर सगळेच, आपण फिरायला तर सगळेच जातो, पण ते फिरायला जाताना जर आपण ही गोष्ट ऍड केली, जर आपल्या याच्यामध्ये ग्रॅटिट्यूड ऍड केला तर काय बदल होणार आहे आजचा चॅप्टर शिकवतो. आणि खूप सुंदर आहे. आपल्या डेलीच्या कामामध्ये आपण हा चॅप्टर ऍड करू शकतो. येस. 19वां दिन, जादुई कदम। हर दिन मैं खुद को 100 बार याद दिलाता हूँ कि मेरा अंदरूनी तथा बाहरी जीवन दूसरे लोगों, जीवित भी और मृत भी, के श्रम पर निर्भर है। और यह भी याद दिलाता हूँ कि मुझे जितना मिला है और अब भी मिल रहा है, उसी अनुपात में देने के लिए मुझे मेहनत करनी चाहिए। अल्बर्ट आइंस्टाइन, नोबेल पुरस्कार विजेता भौतिक शास्त्री। आता हे जे अल्बर्ट आइन्स्टाईन आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की एवढे मोठे शास्त्रज्ञ ते आपल्यासाठी होऊन गेले. तर सगळ्यांना ते ते काय म्हणताय की ते सांगताय की माझा प्रत्येक दिवस जो आहे ना, मला आठवण करतो की माझं जीवन आहे ना दुसऱ्या लोकांवर अवलंबून आहे. कारण आपलं प्रत्येकाचं जीवन एकावर नाहीये. जर आपण एकटंच सगळं करतो का आपल्या आयुष्यामध्ये, की आपण धान्य पण उगवतो, ते दळण पण आपणच करतो, खातो आपण, म्हणजे भरपूर लोक आहे ना आपल्या आजूबाजूला त्या कामासाठी, आणि तर आपलं आयुष्य चालू आहे. आपण एकट्यामुळे आपलं आयुष्य नाही चालू. तर मग अल्बर्ट आइन्स्टाईन ते स्वतःला आठवण द्यायचे रोज की मी एकटा नाहीये, की माझं जे सक्सेस आहे, मी जे काम करतो याच्यासाठी ना, बघा जन्माला आल्यापासून भरपूर लोक आपल्या सोबत असतात, आजूबाजूचे असतात, आई वडील असतात, नातेवाईक असतात, असे खूप लोक असतात ज्याच्यामुळे आपलं जीवन घडत असतं. आणि आपल्याला भरपूर वेळेस मी करतोय असं वाटत होतं, हे माझं माझं, पण तशी गोष्ट नाही. हे आपल्याला आठवण द्यायची गरज आहे आजच्या टॉपिकनी, की आपलं आयुष्य ना आपलं एकट्याचं नसतं. जे काही तुम्ही मिळवलं, भरपूर जणांनी मी हे केलं, मी घर बांधलं, मी माझं हे असं कमवलं, मी भरपूर वेळेस आपलं मी असतं. पण हा जर चॅप्टर आपण असं केला आणि असं समजून घेतला ना, तर आपलं मी मी काहीच नसतं आपलं. की इतरांच्या योगदानामुळेच आपलं आयुष्य आहे, आणि त्या लोकांचं योगदान नसतं तर आपण स्वतः काहीच नाही आयुष्यासाठी. येस. इन शब्दों में आइंस्टाइन ने हमें उनके द्वारा खोजे गए वैज्ञानिक आविष्कारों जितना ही बड़ा उपहार दिया है। उन्होंने हमें अपनी सफलता का एक जादुई रहस्य बताया है, यानी कृतज्ञता हर दिन। आइंस्टाइन आज के जादुई अभ्यास के पीछे की प्रेरणा है, और आप अपने जीवन में सफलता पाने के लिए उनके कदमों का अनुसरण करने जा रहे हैं।
आज आइंस्टाइन की ही तरह आप भी 100 बार धन्यवाद कहेंगे, और आप 100 जादुई कदम उठाकर ऐसा करने जा रहे हैं। हालांकि आपको यह अविश्वसनीय लग सकता है कि कदम उठाने से आपके जीवन में फर्क पड़ सकता है, लेकिन आप पाएंगे कि यह उन सबसे शक्तिशाली चीजों में से एक है जो आप कर सकते हैं। ईश्वर ने आपको आज 86,400 सेकंडों का उपहार दिया था। क्या आपने धन्यवाद कहने में 1 सेकंड का भी इस्तेमाल किया? विलियम ए वार्ड, लेखक। आता हे जे हा जो आजचा चॅप्टर आहे तर हा जास्त करून आपण सांगितलंय की अल्बर्ट आइन्स्टाईन यांच्या प्रेरणा म्हणजे यांचे जे विचार आहे हे जे स्वतः स्वतः सांगत होते त्यांच्या इंटरव्ह्यू मध्ये किंवा जे ते वापरत होते त्याच्यानुसार हा अभ्यासक्रम रोंडानी घेतलेला आहे. आणि ते काय करायचे की त्यांना जेव्हा पण विचारलं की तुमचं सक्सेस कशामुळे झालंय किंवा तुमच्या आयुष्यामध्ये काय तुम्ही असं केलं तर तेव्हा आहे ना ते वेगवेगळ्या लोकांना त्याच्यासाठी हे करायचे की मला हे माझी टीम आहे त्यांच्यामुळं सगळं काही होतंय, ही माझे लोक आहेत त्यांच्यामुळं होतं. असं करत करत त्यांची एक प्रेरणा होती की ते दिवसभरातून एका दिवसातून कमीत कमी ना 100 वेळेस थँक्यू म्हणायचे चान्स शोधायचे. म्हणजे 100 लोकांना, 100 व्यक्तींना, 100 वस्तूंना, कमीत कमी हा जास्तीत जास्त किती पण. तर मग हा जो चॅप्टर आहे त्याच्यात ऍड केलंय की आपले जे पाऊल आहे पाऊल खुणा त्याच्यासोबत जर आपण हे शक्तिशाली जर वापरलंय थँक्यू म्हणायचं आहे फुट स्टेप जर वापरलं तर प्रत्येकाला ईश्वराने बघा ना हे 86,400 सेकंदाचा उपहार आहे. म्हणजे आजचा दिवस दिला म्हणजे हा गिफ्टच आहे ना आपल्यासाठी. रोज सकाळी उठल्या उठल्या एवढ्या अकाउंटला क्रेडिट होत असता. मग एवढे जर सेकंद आपल्याला मिळत आहे त्याच्यापैकी आपण जर 100 सेकंद 200 सेकंद 300 सेकंद जे काही तुम्हाला धन्यवाद याचा इस्तेमाल जर केला तर आपलं आयुष्य जर बदलू शकत असलं तर हरकत काय त्याच्यातून तुम्हाला खर्च करायला. जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला रोशनी आणायची फरक आणायचा. त्याच्यामुळं आपल्या आजूबाजूला ज्या काही गोष्टी घडतायत ज्या पण तुमच्या घरामध्ये गोष्टी आहेत जे पण आज आपलं आयुष्य चालू आहे ते खूप साऱ्या लोकांची देणे खूप साऱ्या लोकांची देणे. आणि हे जादुई लोक जादुई आपल्या आयुष्यामध्ये जे काही सगळे येत असतात त्यांना अगदी आपल्याला ना मनापासून ही गोष्ट करता आली पाहिजे. म्हणजे टेम्पररी असं नाही की चालताय थँक्यू थँक्यू थँक्यू. पण जेव्हा हे जरी करायला लागलो आपण तर कुठंतरी ते ब्रेन मध्ये जातं आणि कळायला लागतं की ती भावना आपली उत्पन्न व्हायला लागते. खरंच आपल्याला कळायला लागतं की हे लोक आपले साठी खूप अमूल्यच आहे. येस. जादुई कदम उठाने के लिए आप एक कदम बढ़ाते हैं, और जब आपका पैर जमीन को छूता है तो आपका मन जादुई शब्द धन्यवाद कहता है, और जब दूसरा पैर जमीन को छूता है तो आप दोबारा धन्यवाद कहते हैं। एक पैर धन्यवाद, दूसरा पैर धन्यवाद, और आप हर कदम के साथ जादुई शब्द कहते रहते हैं। आता काय करायचंय याच्यात सांगितलं काय आपल्याला की आपण वॉकिंगला सगळेजण जातो आहे ना फिरायला जातो किंवा घरातही आपण इकडं तिकडं तिकडं धावपळ करत असतो. मग ते जर आपल्या पायांसोबत त्याची हे केलं की आपण उजवा पाय टाकला की थँक्यू डावा पाय टाकला की थँक्यू. जेव्हा जमिनीतून आपण झोपेतून उठतोय तर उठल्या उठल्या जेव्हा आपला धरती मातावर पाय पडतोय तर आपण थँक्यू म्हणू शकतो. दुसरा पाय टाकला की थँक्यू म्हणतो. असं वॉकला जर आपण कुठं बाहेर जातोय शतपावली करता भरपूर लोक जेवण झाल्यावर जातात. अशा वेळेला आपल्याला त्या जादुई कदम आपल्या स्टेपमध्ये जादू आहे समजायचं आणि त्यावेळेस थँक्यू म्हणायचं. मग त्यावेळेस जरी तुमच्या आठवणीत नाही आले ते लोक आठवणीत नाही आल्या त्या वस्तू आठवणीत नाही आल्या की आणि मला हे केलं ते केलं तर तुम्ही फक्त त्या पायांसोबत त्याचं मॅचअप करायचंय की हे हा पाय टाकला की थँक्यू तो पाय टाकला की थँक्यू. असं करत करत आपण कमीत कमी 100 वेळेस तरी थँक्यू म्हटलं गेलं पाहिजे. येस. जादुई कदमों के साथ सबसे अच्छी बात यह है कि आप कहीं भी और किसी भी समय कितने भी जादुई कदम उठा सकते हैं। चाहे यह आपके घर में एक कमरे से दूसरे कमरे तक जाना हो, लंच या कॉफी के लिए पैदल चलना हो, कचरा बाहर फेंकने जाना हो, बिजनेस मीटिंग के लिए चलकर जाना हो, टैक्सी, ट्रेन या बस को पकड़ने जाना हो। जो भी चीज आपके लिए महत्वपूर्ण हो, उसके लिए निकलते वक्त आप जादुई कदम उठा सकते हैं। जैसे परीक्षा, डेटिंग, नौकरी का इंटरव्यू, ऑडिशन, किसी ग्राहक से मिलना, बैंक जाना, एटीएम, डेंटिस्ट, डॉक्टर, हेयर ड्रेसर, मैच में अपनी टीम का मैच देखने जाना, कॉरिडोर के पार जाना, हवाई अड्डे के टर्मिनल से गुजरना, पार्क में टहलना, या एक ब्लॉक से दूसरे ब्लॉक तक जाना।
आता आपण हे सगळे काम दिवसभरात काही न काही काम करत असतो, किंवा घरात असतो, किंवा इकडे तिकडे फिरत असतो, किंवा कुठं न कुठं दिवसभरातून आपलं काही न काही काम निघतं. बँकेत तरी जायचंय, कुठंतरी भाजीपाला तरी आणायला जायचंय, किंवा काहीतरी घेण्यासाठी जायचंय, किंवा इस्त्रीचे कपडे तरी टाकायला जायचं. म्हणजे आपण कुठंतरी आपले पाय घेऊन रोज जावं लागत असतं, सगळ्यांना जावं लागत असतं आहे ना कुठंतरी. त्यावेळेस आपण जेव्हा चालतो किंवा जात असतो, एकतर आपण काय करतो, फोन घेऊन कोणास तरी बोलत बोलत जात असतो. मग हिचं काय चाललं, तिचं काय चाललं, तिने असं केलं, तिच्या नंदेचं, मग हे आपल्या डोक्यामध्ये चालू असतं. दुसरी गोष्ट नाही तर मग आपण आपल्याच विचारत असतो, चाललो म्हणजे आता मी ते चालले, मग ते माझं होईल की नाही. पण आपण जर त्याचा अभ्यास एक चालू केला की थँक्यू म्हणायचं आहे, आपले पाय चालू आहे ना, आपण त्या पायांच्या रिदम मध्ये, पायाचं जसे रिदम चालतात तसं आतल्या आत आपलं थँक्यू 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 चालू आहे. तर जसंही आपल्या ह्या सेल्समध्ये, ब्रेनमध्ये कंटिन्युअसली थँक्यू थँक्यू थँक्यू, तर हे ना आतमधून पण तो आपल्याला डबल आवाज येईल, थँक्यू थँक्यू. ह्या याच्याने आपले ब्रेनचे हार्मोन सुद्धा चेंज व्हायला लागतात. हळूहळू करून बघा, 5 मिनिटं, 10 मिनिटं, 20 मिनिटं, जेवढं तुमची प्रॅक्टिस होईल ना. गार्डन मध्ये जरी आपण फिरतोय, असं उगत जातोय फिरायला, मंदिरात जातोय आपण दर्शन करायला, कुठेही जातं, पण जाताना आपलं नुसतं आपल्याला काही सुचत नाही, कशाला थँक्यू म्हणायचंय, कशाला नाही म्हणायचंय. तर आपलं बस एक जप कसं करतोय तसं जप सारखं आपण थँक्यू थँक्यू, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तुम्हाला जे जे मागचे कुठं राहून गेलेले, कोणाला धन्यवाद म्हणायचे कितीतरी लाईफ पासून, तर त्या सगळ्यांपर्यंत ते धन्यवाद पोहोचतील. मग छोट्या छोट्या गोष्टीला, ट्रेनला, बसला, जे काही आपले काम आहेत छोटे छोटे, हे करायसाठी, आपले एक ब्लॉक हे करण्यासाठी ना, आपला माइंड आहे ना एक त्याच्यात एंगेज पण राहतो ह्या ऍक्टिव्हिटीने. येस. मैं अपने घर में जादुई कदम उठाती हूँ, बिस्तर से बाथरूम तक, किचन से बेडरूम तक, और बाहर अपनी कार तथा मेल बॉक्स तक। जब भी मैं सड़क पर पैदल जाती हूँ या कहीं और पैदल चलती हूँ, तो किसी जगह को अपनी मंजिल के रूप में चुन लेती हूँ और पूरे रास्ते अपने कदमों में कृतज्ञता का गालीचा बिछाती जाती हूँ। मग रोंडा काय करते, ती म्हणते मी जिथेही जाते, फिरायला जाते, की घरातल्या घरात पण असं बाथरूम मध्ये जायचंय, किचन मध्ये जायचंय, तिथून हॉल मध्ये जायचं, तर आपले कितीतरी पावलं किती दिवसभरात होत असेल. कोणी म्हणतं मी 1,000 पावलं केले, 2,000. आजकाल तर मोबाईल मध्ये ऍप पण आले. 10,000 लोक पावलं करतात ना, स्टेप करतात, की माझे 10,000 झाले, 5,000 झाले. असं आपण कितीतरी ठिकाणी फिरत होतो. मग तिने काय सांगितलं, की हा मी जिथं जाईल तिथं कृतज्ञाची, म्हणजे ती त्या जागेवर ते इम्पॅक्ट पडत जाईल, आणि तो मला असं वाटतं की तो कृतज्ञताच गालीचा आहे. मग घरात बघा ना, आपण इथून जातोय तिथं जातोय, तिथून तिथं जातोय, घरातही आपण किती चक्र आपल्या होत्या, गच्चीवर जाताना, कपडे वाळवायला जातात इकडं. मग जिथं आपलं चालू आहे की आपण जातोय थँक्यू, इथे जातोय थँक्यू थँक्यू थँक्यू, ते एक आपलं जप सारखं चालू आहे ना. आपल्या स्टेप वाईज आपण ठरवतो की मी जितक्या स्टेप करते, कमीत कमी मी आज 1,000 वेळेस किंवा 500 वेळेस, 200 वेळेस मी थँक्यू म्हणाल, की याच्यामध्ये, की ह्या प्रॅक्टिसमध्ये करायला लागेल, की जिथं आपण जातोय तिथं ऑलरेडी आपल्याला थँक्यू. याला मॅजिक फुट स्टेप म्हणता, म्हणजे जादूची शतपावली म्हणतात, जेणेकरून आपल्याला दिवसभरात ज्या ज्या आपले लोक आहेत, ज्या ज्या मल्टिपल वस्तू आहे, ज्या गोष्टी आपल्याला मिळेल, त्या सगळ्या गोष्टींना आपण एक थँक्यू थँक्यू, ब्लेस 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 करत असतो दिवसभरात, आणि आपले व्हायब्रेशन त्याच्याने चेंज होत राहतात. यदि आप इस बात पर गौर करें कि शुरुआत करने से पहले आपको कैसा लग रहा था, तो आप पाएंगे कि जादुई कदम उठाने के बाद आपके एहसास में बहुत बड़ा अंतर आ गया है। अगर आप जादुई कदम उठाते वक्त कृतज्ञता की ज्यादा भावना नहीं ला पाते, तो इससे कोई फर्क नहीं पड़ता। मेरा वादा है कि इसके बावजूद आपको बाद में अधिक खुशी महसूस होगी। यदि आप निराशा के गर्त में है, तो जादुई कदम आपको बेहतर महसूस कराएंगे। और अगर आप इस वक्त बेहतरीन महसूस कर रहे हो, तो जादुई कदम उन भावनाओं को और अधिक ऊंचे स्तर पर ले जाएंगे। समजा आपल्याला कसंही आपली हे राहू द्या, मनस्थिती कशी आहे, कंडिशन कशी आहे, किंवा आपण नाहीये त्या गोष्टीशिवाय ग्रेटफुल, किंवा आपल्याला नॉर्मली असं की काय सुचत नाहीये, की चाललोय एक करत, पण आपण जर फोनवर किंवा इकडं फ्रेंड सोबत गप्पा मारत फिरण्यापेक्षा आपण एक भावना आणली मनामध्ये ना, आपल्याला ग्रॅटिट्यूडच्या फिलिंग मध्ये जायचं. मग आपल्याला जसं आपण पावलं चालवतो तसं आपल्याला फक्त काय करायचं, थँक्यूची फिलिंग करायची. आणि जसं एक जप करतो तसं आपल्याला थँक्यू 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 मनातल्या मनात तो जो फ्लो आहे तो कंटिन्युअसली चालू द्यायचा. जसा हा फ्लो आपल्याला हळूहळू हळूहळू चालत येईल ना, तर आपल्या फिलिंग, ज्या आपल्या फिलिंग असतात ना, त्या हळूहळू आहे ना बदल होत जाईल, आणि आपला मूड कसाही असू द्या, आपण हळूहळू आहे ना ऑटोमॅटिकली खुश होऊन जाऊ. बघा तुम्ही, म्हणून सारखं जर आपण म्हणतोय असं थँक्यू थँक्यू, लगातार प्रॅक्टिस करा बघा. असं कंटिन्युअसली म्हणा, सगळेजण म्हणा थँक्यू 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 विथ स्माइल म्हणा.
थैंक यू, 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 धन्यवाद, थैंक यू, धन्यवाद, थैंक यू, थैंक यू, थैंक यू, थैंक यू, थैंक यू, थैंक यू. असं जेव्हा आपण सारखं सारखं असं म्हणतो ना, तर त्या पॉवरची त्या शब्दांमध्ये ती जी पॉवर आहे त्या वर्ड्समध्ये, आणि जेणेकरून आपल्या बॉडीचे, माइंडचे, सोलचे व्हायब्रेशन ऑटोमॅटिकली चेंज व्हायला लागतात. आणि आपल्याला कळायला लागतं की आपण आपल्याला चांगलं फील करतोय, छान फील करतोय. आणि जेव्हा आपण हे करत होतो, एक काय आपण 10-20 सेकंद केला असेल, त्यावेळेला आपल्या डोक्यात दुसरा कुठलाही विचार आला नाही. ऑब्झर्व केला असेल तुम्ही की डोक्यात तुमच्या काही कचरा नाही येणार त्यावेळेला. येस. सबसे प्रभावी जादुई कदम उठाने के लिए यह अभ्यास 90 सेकंड तक करें। एक आम आदमी 90 सेकंड में आराम से 100 कदम चल लेता है। वैसे असल में यह अभ्यास केवल 100 कदम उठाने के बारे में ही नहीं है, बल्कि कम से कम 100 कदम उठाने के बारे में है, क्योंकि आपके एहसास को बदलने के लिए इतने कदमों की जरूरत होती है। एक बार जब आप यह स्पष्ट कर लेते हैं कि दूरी कितनी होनी चाहिए, तो दिन में किसी भी समय कृतज्ञता के 100 कदम उठा सकते हैं। अभ्यास करते वक्त कदम न गिने, क्योंकि ऐसे में आपका ध्यान हर कदम के साथ जादुई शब्द धन्यवाद कहने पर केंद्रित नहीं रह पाएगा, और आप कदम गिनने में ही लगे रहेंगे। जब आप आज का जादुई अभ्यास पूरा कर लेंगे, तो आप जादुई शब्द धन्यवाद 100 बार कह चुके होंगे। जीवन में कितने दिन आपने 100 बार धन्यवाद कहा है? और आइंस्टाइन ने यह काम हर दिन किया था। मग हा जो आपल्याला सांगितलाय आजचा जो अभ्यास आहे, तर ते म्हणताय की कमीत कमी तुम्ही 90 सेकंद, म्हणजे 90 सेकंद साधारण करा. कारण किती तुमचे दीड दीड मिनिटं साधारण, तो जर आपण सरळ चालतंय की ह्या दीड मिनिटामध्ये कमीत कमी 100 वेळेला म्हणाल तेवढा वेळ लागतो. पण असं काही नाही की आपल्याला तेवढंच म्हणायचं, आपण त्याच्यापेक्षा किती पण जास्त पण म्हणू शकतो. त्या एका फ्रिक्वेन्सीमध्ये पण जास्त वेळ राहू शकतो, जास्तीत जास्त. पण कमीत कमी आपल्या माइंडला ट्रिगर व्हायला किंवा त्या फिलिंग मध्ये यायला एवढं तरी लागतं, 100 पाव व्हायसाठी. आपण बघा, खूप जुने लोक म्हणायचे ना, जेवणानंतर शतपावली केली पाहिजे. शतपावली म्हणजे काय, भरपूर लोकांचा आहे की एक शतपावली चांगलं असतं आपल्याला. 100 पावलं तरी तुम्ही रोजचे चालले पाहिजे जेवणानंतर, संध्याकाळी म्हणा, किंवा एक तुमचा हे झाला पाहिजे. तर त्याच्या पाठीमागे हेच असं काही कारण होतं की शतपावली म्हणजे एक 100 पर्यंत जसं होतं तो आपली तर बॉडी एक अलर्ट होत असती. आणि जसं जसं आपण ते आपले, आणि त्यावेळेस ते आपले पावलं मोजायचे नाही की आपण एक एक झालंय, दोन झालंय, 10-20. तर मग तुमचं, तुम्ही जर मोजत बसले तर तुमचं लक्ष त्या याच्याकडे जाणार. मग तुम्हाला आपल्याला काय करायचं, फिलिंग करायचं. म्हणजे साधारण आपल्याला माहिती की आपण एक 5 मिनिटं वॉक करतोय. 5 मिनिटाचं आपल्याला राऊंड माहिती आहे, 1 किलोमीटर, अर्धा किलोमीटर आपल्याला रोजचं सवय असते की इथून पण जातोय. तर मग साधारण आपल्याला हे करत करत ती प्रॅक्टिस करायची आहे. आणि जसं जसं आपण याची प्रॅक्टिस करत राहू की आपल्याला कळल की अरे काहीतरी आपण आपल्या दिवसभरातले, बघा ना, जितके काही काम आहे, जितके काही गोष्टी आहेत, आपण याच्या अगोदर आपल्याला धन्यवाद द्यायचं माहित नव्हतं किंवा आपल्याला थँक्यू म्हणायचं माहित नव्हतं की ही फॉर्मॅलिटी असती किंवा हा काहीतरी युनिव्हर्सलचा लॉ आहे की धन्यवाद आपल्याला रिप्लेस द्यायचं. पण आपल्याला हे मॅजिक मधून रोंडाने आपल्याला सांगितलंय की धन्यवादाने काय होणार आहे, काय मॅजिक होणार आहे. मग अल्बर्ट आइन्स्टाईन सारखे एवढे महान लोक जर त्याचा अभ्यास 100-100 वेळेस करत असतील, तर आपल्याला पण काय गरज नाही का की आपल्याला थँक्यू म्हणायची? मग कितीतरी सगळ्या गोष्टी आहे आज, कितीतरी मिलिटरी मॅन आहेत ते जे आपल्या बॉर्डरवर काम करतायत, आपण सेफ राहा म्हणून. पोलीस स्टेशन आहे, सगळ्या गोष्टी ना, लोक सगळे जिथल्या तिथं काम करत आहे म्हणून आपण एका ठिकाणी निवांत आहे. नाहीतर ते तो ब्लॉकेजेस नसतं किंवा ती सेफ्टी नसती तर पॉसिबल नाही. मग त्याच्यामुळे असे कितीतरी लोक आहे, आपण त्यांना पर्सनल जाऊन नाही म्हणू शकत. पण आपण ह्या ब्रंचमध्ये जर बसलो, रोजच्या रोज हे करायला लागलो, तर कळत न कळत आपले व्हायब्रेशन त्या सगळ्या शक्तींपर्यंत, त्या सगळ्या आत्मांपर्यंत आपले थँक्यू पोचवायचं काम करत असतात. येस. जादुई अभ्यास क्रमांक 19। जादुई कदम। एक, अपनी नियामतें गिने। 10 नियामतों की सूची बनाएं। लिखे कि आप क्यों कृतज्ञ हैं। अपनी सूची दोबारा पढ़े और हर नियामत के अंत में कहे, धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद। उस नियामत के लिए ज्यादा से ज्यादा कृतज्ञता महसूस करें। 2, दिन में किसी भी समय कृतज्ञता में 100 जादुई कदम लगभग 90 सेकंड तक उठाए। 3, हर कदम के साथ जादुई शब्द धन्यवाद कहे और कृतज्ञता महसूस करें। 4,
आज रात सोने से ठीक पहले अपना जादुई पत्थर एक हाथ में थामे और दिन भर में हुई सबसे अच्छी चीज के लिए जादुई शब्द धन्यवाद कहे। मागचा एकदम सोपा, सिंपल आणि स्वीट आणि असा शॉर्टकट मध्ये हा अभ्यास आहे. म्हणजे नाही का, कोणाला शॉर्टकट मध्ये मॅजिक पाहिजे, रोजच्या रोज मॅजिक पाहिजे, हा एकदम शॉर्टकट मध्ये. तुम्हाला रायटिंग मध्ये जास्त काही करायचं नाही किंवा जास्त काही तुम्हाला मोठा अभ्यास नाहीये. फक्त डेलीच्या ऍक्टिव्हिटी मध्ये त्याला ऍड करायचं. काय करायचंय, जेव्हा आपण आज चालतोय, घरात इकडं तिकडं फिरतोय, आपल्याला थँक्यूची प्रॅक्टिस करायची. 100 वेळेस तर तुम्ही म्हणू शकता ना, कमीत कमी सगळेजण. कमीत कमी तेवढं. आणि हळूहळू तेवढं जास्त वाढवा, जेवढं वाढवता येईल तेवढं वाढवा. आपल्याला 10 ग्रॅटिट्यूड तर लिहायचेच आहे रोजच्या रोज, ते मात्र विसरायचं नाही. कारण तुम्हाला जर असं वाटत असेल की आपल्याला 280 आपल्याकडं ग्रॅटिट्यूड कमीत कमी पाहिजे, त्याच्यापेक्षा तुमच्याकडे कितीही जास्त असले तरी चालतात. मग हे एक असं काही नाही की 100च करा, तुम्ही खूप करा, जास्तीत जास्त करा. कारण माहित नाही आपल्याला किती वेळेस काय काय कोणाकडनं घेतलंय आणि किती वेळेस ते विसरून गेलंय, राहून गेलं. माझं तरी खूप राहून गेलंय, तुमचं पण माहितच नसणार तुम्हाला कितीतरी. म्हणजे बघा ना, लहानपणी आपण सहज कुठेतरी फिरायला जायचो, कोणाला तरी पाणी तरी मागायचो, कोणीतरी आपल्याला खाऊ तर द्यायचं. म्हणजे किती सगळ्या गोष्टी आपल्याला मिळत 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 गेलेल्या आहे. आणि आपण किती सगळ्या कंप्लेंट केलेल्या आहेत, त्या पण आपल्याला पोसायच्या आहे. असं नाही की आपल्याला त्याला थँक्यू म्हणायचं, तेही राहिलेलं आहे. आणि आपण ज्या कंप्लेंट केल्या आहेत त्या पण कुठेतरी आपण आपल्या याच्यात कर्मात भर टाकलेली. मग ह्या दोघींचा जर आपल्याला ताळमेळ करायचं तर आपल्याला काय करायचंय, थँक्यू म्हणायचं. याला त्यासाठी दोन जे पॉवरफुल वर्ड या ब्रह्मांडामध्ये निघाले, थँक्यू, सॉरी, लव्ह यू, ह्या सगळ्या शब्दांची एक फ्रिक्वेन्सी. ह्या शब्दांना एक ताकद आहे. आणि आपण बघा कुठलाही मंत्र म्हणतो, काही आपण बोलतो, उच्चार करतो शब्द, त्यांना ताकद आहे की नाही, शब्द आहे की नाही. सगळे जे शब्द आपल्याला आहेत, तर आपल्याला एखादा शब्द ऐकून आपल्या चेहऱ्यावर स्माईल आणतो, एखादा शब्द जो आपल्याला मनाला लागून जातो. मग हे सगळं काय आहे, की ही सगळी फ्रिक्वेन्सी आहे. तर आपल्याला जेव्हा असं कोणी थँक्यू म्हणतं तर आपल्यालाही बरं वाटतं. तसं आपण इतरांना म्हटलं की त्यालाही चांगलं वाटेल. किती जणांनी असा अनुभव घेतलाय की आपण समोरच्याला, एखाद्या व्यक्तीला थँक्यू म्हणलंय मनापासून आणि त्यालाही छान वाटलं. तुम्ही त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरचं एक म्हणजे बघितलंय त्याला, की कसं त्याचं ऑब्झर्वेशन केलंय की थँक्यू म्हटल्यावर, आणि ते पण असतं मनापासून. आणि त्या थँक्यू म्हणता म्हणता तुम्ही बोलून दाखवलंय त्याला की काय कारण आहे थँक्यू. म्हणजे एखाद्या ऑटोवाल्याने तुम्हाला सोडलं असेल, किंवा एखाद्याने रात्रीच्या वेळेला कोणी मदत केली असेल, किंवा शेजाऱ्यांनी एखादं काही, तुम्हाला ती गोष्ट लागती आणि नाही येते मार्केटमध्ये, लांब आहे, काही अडचण आहे, मग त्यांनी ती शेजारणींनी ती मदत केली. त्यावेळेला आपण असं बऱ्याच वेळेला व्हायचं ना, तर रॅन्डमली घ्यायचो. पण असं मनापासून थँक्यू ग, हे तू तू दिलं बरं झालं, हा त्याच्यामुळे माझं काम झालं. अर्जंट पाहुणे आले होते, हे लागत होतं, कोथिंबीर लागत होती. पूर्वीला असं खूप व्हायचं, आताही लोक करतात फ्रेंडशिपमध्ये. असं काही नाही की, मग आपल्याला ती गोष्ट जर आपल्याला जाणीव असती ना,